नमस्कार. शिवोहम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं? लेखक श्री अनिल गोविंद बोकील. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं? प्रस्तावना. ज्ञानदेवांनी आपल्याला काय दिलं? आपला महाराष्ट्र. नाव घेताच मस्तक उन्नत होते. ही भूमी धर्मवीरांची, समाजसुधारकांची, नरवीरांची, तितकीच संत सज्जनांची. या भूमीला आपल्या अस्तित्वाने पुण्यभूमी बनवणाऱ्या या संतांच्या मेळाव्यातील प्रत्येकजण अनमोल रत्नच. तरीही यातील काहींचं मनावरील गारुड शतकानुशतके अधिराज्य गाजवत अधिकच दाट होत चाललंय. त्यात अग्रस्थानी नाव ओठी येतं ज्ञानियांचा राजा कैवल्ययोगी ज्ञानेश्वरी माऊली यांचंच. ज्ञानदेव म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्रीचं शिखरच जणू. सह्याद्रीची उपमा त्यांना द्यायचं कारण म्हणजे वरवर पाहता अगदी साधेसुधे आपल्यातलेच वाटणारे, पण जसजसं आम्ही ज्ञानोबांना बारकाईने बघू लागतो तेव्हा सह्याद्रीचं हेच शिखर हिमालयापेक्षाही उंच गगनभेदी आहे हे प्रकर्षाने जाणवू लागते. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आपण ऐकलाय. त्यात शेवटी तुका म्हणे नेणो युक्तीचे ते खोली म्हणून ठेविली पायी डोई असे उद्गार त्यांनी काढले आहेत. तुकाराम महाराज जर असं म्हणतात तिथे आम्ही लोक काय बोलणार ज्ञानदेवांवर? हे म्हणजे खरं तर आहे शिवधनुष्यच. नाही उचलू शकणार आपण. तरीही निदान त्याच स्पर्श तरी करू, नमस्कार तरी करूयात की. असं हे दर्शन, स्पर्श करणं, नमस्कार करणं म्हणजे सदरची ही लघु मालिका होय. ज्ञानदेव म्हटलं की आपल्याला आठवते ती ज्ञानेश्वरी, नंतर अमृतानुभव आणि हरिपाठ. बस, या पलीकडे ज्ञानदेव आपणास माहितीच नसतात. म्हणून तर या मालिकेचं प्रयोजन. सर्वच संत महात्म्यांमध्ये ज्ञानदेवांनाच ज्ञानियांचा राजा असं म्हटलं जातं. ते आता बघूयात आपण. तसंच पाहायला गेलं तर सर्वच संतांनी धर्म सोपा करून सांगितलाय आपल्याला. तथापि ज्ञानदेवांची प्रतिभा काही औरच, अत्यंत विलक्षण, काहीही सांगताना अद्वैत न विसरणारी. ज्ञानदेवांच्या ओव्या आपण नंतर बघणारच आहोत. सर्वसाधारणपणे आपण पूजा अर्चा, तीर्थयात्रा इत्यादींनाच धर्म म्हणतो. सगळं करतो आपण हे आणि स्वतःला धार्मिक म्हणून घेतो. पूजा पाठादी होताच आपण परत षड्रिपूंच्या अधीन होऊन जात असतो. स्पष्ट म्हणायचं झालं तर आपण एक प्रकारे ढोंगीच असतो. मग काय आहे धर्म म्हणजे? हेच ज्ञानियांच्या राजानं किती अचूकपणे आपल्या ओव्यांमधून ध्वनित केलंय ते आपण बघणार आहोत. धर्म म्हणजे चैतन्याची क्रांती असते. त्यामुळेच स्वउद्धार, उन्नती आणि पूर्ण स्वतंत्रता मिळते. आणि अशा प्रकारे स्वतंत्र झालेला उदात्त आणि मुक्त मनाचा सहज आविष्कार हाच खराखुरा धर्म होय. याचसाठी प्रत्येकाने आपण कोण हे जाणून घ्यायचे आणि यासाठी इतर कोणीही आपल्याला मदत करणे कठीणच. स्वप्रयास महत्त्वाचे. आणि अशा आत्मज्ञानासाठी जायचं कुठंच नाहीये. हरवलेलं काहीतरी शोधण्याचा हा प्रकार नव्हेच. कारण काहीही हरवलेलं नसतंच आपलं. प्रज्ञा, बोधी आणि जाणीव हेच तर आपलं स्वाभाविक रूप आणि ते आपल्यातच तर असतं. आता फक्त त्याची ओळख करून घ्यायची आपल्याला. आणि ज्ञानदेव तेच आपल्या सोप्या ओव्यांमधून उघड करीत आहेत. त्यासाठी साधक कसा हवा? तर साक्षी भावना राहणारा. आपण संसारी लोक या दृश्य सृष्टीतल्याच आणखी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्यवहारातल्याच प्रत्येक भूमिकेशी इतके निगडीत होऊन गेलेलो असतो की आपण त्या प्रत्येक भूमिकेपासून वेगळे आहोत हे सत्यच आपोआप विसरून जात असतो. म्हणूनच तर सुखदुःख, आशा निराशा इत्यादी द्वंद्वे अनुभवत असतो. पण जग म्हणजे एक रंगभूमी आणि आपण म्हणजे त्यातलाच एक कलाकार. अशी भूमिका व्यवहारात प्रत्येक वेळी वठवणे हाच आनंदाचा सर्वोत्तम पंथ होय.
आता किंचित ज्ञानमार्गी विवेचन बघणार आहोत आपण. आणि ज्ञानदेवांवर काही सांगताना तसं ते येणं अपरिहार्यच असणार. बघा, आपण मानव या दृष्टीने एकच आहोत. विचार करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. या सृष्टीचं किंवा जगताचं मूळ कोणतं, ईश्वर खरोखर आहे का, अशा कूट प्रश्नांचा आणि व्यावहारिक प्रश्नांचा मागोवा आपण आपल्या विचार क्षेत्रानुसारच घेत असतो. पण त्याही पलीकडे मानसिक मर्यादांच्या अतीत असं काही असेल तर तो मागोवा, तो शोध आपण स्वतंत्र असल्याशिवाय कसा घेणार? कारण आपण विचार करताना धर्माचा, पंथाचा किंवा विशिष्ट विचार प्रणालींचा त्यात खोडाच घालीत असतो. स्वतःशी विचार करून तर बघा की हे विवेचन सत्य की असत्य? अर्थातच असत्य. म्हणूनच आपले निष्कर्ष फारसे खरे असत नाहीत. ज्ञानदेवांचं वेगळेपण प्रकर्षानं जाणवतं ते इथेच. त्यांनी पण अध्ययन केलं होतं आणि जगाला काही देत असताना पूर्णतः मुक्त म्हणजे स्वतंत्र राहून त्यांनी ते दिलंय, परेतून दिले आणि सहज सोपेपणाने आपल्यालाही मार्ग दाखवलाय. पुढच्या काही विवेचनांमधून हे आणखी स्पष्ट होईलच. ज्ञानदेव नाथपंथी होते, हठयोगी होते आणि उत्कृष्ट तांत्रिक पण होते. या सगळ्याच देणग्या त्यांनी जगाला दिल्या आहेत. पूर्वापार चालत आलेलं हे गहन ज्ञान संस्कृतात होतं आणि ज्ञानदेवांनी ते माय मराठीत अक्षरशः समजवून त्यास लावण्यमय करून आपल्यासमोर ठेवले. आणि काय सांगावी या मराठीची थोरवी. ज्ञानदेव स्वतःच म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. यात फक्त मराठी भाषा एवढाच अर्थ नाही तर महाराटा म्हणजे ही बुद्धिमंतांची भाषा आहे. तसेच मराहाट म्हणजे वृतावस्थेचा नाश करणारी ती मराठी. आणखीही बघा माझी मराठी कशी आहे ती. म्हणजे संपूर्णता आणि रहाट म्हणजे वागणूक, वर्तणूक. एकंदरीत हा अर्थ ह्रीम या आदिबीजाच्या अक्षराचं सामर्थ्य दाखवणारा असा हा मराठा बोल आहे. तर अशा या अमृतमय माय मराठीतून त्यांनी आपल्याला काय काय देऊन ठेवले ते पुढच्या विवेचनांमधून बघूच आपण. थोडीशी प्रतीक्षा करूयात. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी.